तुम्हाला कायदा राज्यघटना याच्या चौकटीतच राहून काम करायचंय. एक्झॅक्टली. लोकांना ते आवडेल हा क्रायटेरिया नाही आपला. कारण नोकरी ही गोष्ट अशी ती 2 वर्षाची नाहीये, ती तुमच्या रिटायरमेंट पर्यंत किंवा व्यवसाय असेल तर तो तुमच्या मरणापर्यंत चालणारी गोष्ट आहे. आता करंट अफेअर्स मध्ये जर काही घडलं बरोबर आहे. त्याबद्दल इंटरव्ह्यू मध्ये जर मला काही विचारलं तर हा संदर्भ देऊ शकतो. तुम्ही 26 ते 28 मास्टर्स करू शकता, एक्झॅक्टली. दुसरी डिग्री घेऊ शकता एक्झॅक्टली. आणि 28 ते 30 परत 2 वर्ष मिळतात तुम्हाला करिअरमध्ये नोकरी किंवा व्यवसायामध्ये स्थैर्य ओके. प्राप्त करण्यासाठी. नमस्कार. आज आपण स्पर्धा परीक्षा आणि एक करिअर म्हणून त्या फील्डकडे आपण कसं बघतो आहोत याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ही चर्चा खूपच महत्वाची आहे कारण खूप क्रेज वाढली आहे ऍस्पिरंट सारख्या सिरियल नंतर आणि अनेकांना वाटतं की यात आपण चांगलं करिअर करू, पण ते कितपत योग्य आहे आणि त्यात कुठले अडथळे येऊ शकतात, कधी सुरू केलं पाहिजे, अनेक प्रश्न आपल्या समोर असतात. तर त्या प्रश्न घेऊन आज आपण भारतीय रेल्वे सेवेमधले अधिकारी श्री शंतनू अत्रे यांना भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. सरांनी 2019 मध्ये 281 ऑल इंडिया रँकने युपीएससी क्लिअर केली आहे. त्याच्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे या क्षेत्रामध्ये एक प्रकारची तज्ञता आहे की ज्याचा फायदा आपल्याला आज मिळू शकतो. तर सर तुम्हाला असं विचारायचं आहे मला की स्पर्धा परीक्षा हा जो प्रकार आहे तो कोणाला सुटेबल आहे? स्पर्धा परीक्षा तसं पाहायला गेलं तर डेफिनेशन खूप ब्रॉड आहे. हा हा कारण आजच्या काळात 10वीला सुद्धा स्पर्धा परीक्षा म्हणतात. हा बरोबर. कारण त्याच्यात रँक, फर्स्ट रँक, सेकंड रँक, त्यानंतरचं करिअर, त्यात लागणारी मेरिट लिस्ट, एक्झॅक्टली. त्यामुळे सगळ्याच परीक्षा आता स्पर्धा परीक्षा टेक्निकली स्पीकिंग. बरोबर आहे. आता आपण स्पेसिफिकली तुमच्या प्रश्नाकडे जर यायचं बघितलं तर करिअरच्या कुठल्या टप्प्यात हा आपल्याला कुठल्या दिशेकडे जायचंय बरोबर आहे. आणि त्या दिशेकडे जाताना अवेलेबिलिटी ऑफ सीट्स किती आहेत. एक्झॅक्टली. समजा 10 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि प्रत्येकात 10 आहेत म्हणजे 100 सीट्स अवेलेबल आहेत आणि ऍप्लिकेशन 1,00,000 लोकांची आहेत. एक्झॅक्टली. त्यापैकी 100च लोक सिलेक्ट होणार आहेत. बरोबर आहे. त्या परीक्षा देऊन त्या 100 लोकांचं सिलेक्शन करून उर्वरित लोकांना टू बी व्हेरी ऑनेस्ट रिजेक्ट करायची जी परीक्षा त्याला स्पर्धा परीक्षा आपण म्हणतो. हा बरोबर आहे. वेन देर इज अन एलिमेंट ऑफ से ऍडमिशन अँड मोस्ट ऑफ देम गेट रिजेक्टेड और अदर फ्यू ऑफ देम गेट रिजेक्टेड इन एनी ऑर्डर, त्या एक्झामला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं म्हणतो. बरोबर आहे. याची डायरेक्ट अर्थ त्याच्या शब्दात सेल्फ एक्सप्लेनेटरी टर्म आहे कॉम्पिटिशन. एक्झॅक्टली. नॉट एव्हरीवन इज सिलेक्टेड. एक्झॅक्टली. शाळेत आपण जे येतात त्यांना आपण ऍडमिशन देतो, बरोबर. सगळे पास होतात. बरोबर. इथे तसं नसतं. हो हो. पासिंग इन टर्म्स ऑफ 35%, 45%, 50% असं नसतं. एक्झॅक्टली. बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ सीट्स इन ऑर्डर ऑफ दॅट फ्यू गेट सिलेक्टेड, रेस्ट ऑल आर रिजेक्टेड. एक्झॅक्टली. दॅट इज नोन एज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. एक्झॅक्टली. जर करिअरच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे एज्युकेशनच्या टप्प्यात जर आपण बघायचं झालं तर IIT JEE, बरोबर आहे. जेव्हा मी त्या फेज मधनं जात होतो तेव्हा AIEEE होती, बरोबर आहे. CET होती. एक्झॅक्टली. आता त्याची वेगवेगळी रूपं आहेत, ऍडव्हान्स JEE, मेन JEE अशी. करेक्ट. किंवा तुमच्या मेडिकल फील्ड मध्ये जाताना नीट ही एक एक्झाम आहे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर आपल्या स्कूल्स मध्ये बिझनेस स्कूल्स मध्ये जाण्यासाठी CAT, GMAT, फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये अशा एक्झाम्स आहेत. या झाल्या काही उदाहरणं जी तुमच्या एज्युकेशन फील्ड रिलेटेड असतात. बरोबर. आणि जेव्हा नोकरीच्या ज्या आपल्या संधी आहेत, करेक्ट. बँकिंग फील्ड असेल तर IBPS एक्झाम घेते क्लर्क आणि POG प्रोबेशनरी ऑफिसर. बरोबर आहे. SBI एक्झाम घेते, RBIच्या असिस्टंट आणि ग्रेड Bच्या एक्झाम्स असतात. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही जर UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जर घेतलं तर हे कमिशन अनेक प्रकारच्या परीक्षा घेत असतं. त्यामध्ये सगळ्यात मोस्ट कोव्हिटेड अशी मानली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे, एक्झॅक्टली. CAPF आहे बरोबर आहे. आणि अशा अन्य प्रकारच्या परीक्षा असतात UPSC घेतं. त्याच धर्तीवर प्रत्येक राज्याची जी सर्व्हिसेस आहेत, बरोबर आहे. PSC म्हणतो आपण त्याला, बरोबर. तसं आपला MPSC आहे महाराष्ट्राचं, एक्झॅक्टली. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ते काही परीक्षा घेतं. आणि बाकी अशा अनेक परीक्षा चालतात की एक्झॅक्टली. ज्याच्यात व्हेकन्सी नोटिफाय होतात, त्या व्हेकन्सीच्या आधारे त्या परीक्षा घेतल्या जातात. बरोबर. त्याच्यात काही निकषांप्रमाणे सिलेक्शन होतं. म्हणजे Tier 1, Tier 2, Tier 3 जसं प्रिलिम एक्झाम असते, मेन एक्झाम असते, इंटरव्ह्यू असतात, बरोबर. ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट असा नाव आहे. बरोबर आहे. आणि या तिन्ही म्हणजे या प्रत्येक ठिकाणी फिल्टर्स असतात. एक्झॅक्टली. प्रत्येक परीक्षेला वेगवेगळे फिल्टर्स असतात. त्यातनं जे सिलेक्ट होतात ते अपॉइंट केले जातात त्या बरोबर आहे. पोस्टला गव्हर्नमेंट किंवा तत्सम एजन्सीज कडनं.
आणि बाकीचे कॅन्डिडेट्स रिजेक्ट केले जातात. सो बरोबर. दॅट दिस इज अ जस्ट ऑफ व्हॉट द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज ऑल अबाउट. ओके. आता एक प्रश्न इथे असं वाटतो की मोस्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ग्रॅज्युएशन ही बेसिक क्रायटेरिया आहे. तर एक विशिष्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे का, असं काही आहे ठोकताळ? मी ग्रॅज्युएशनचा एक सारासार विचार करता असा ऍडवाइस करेन की ग्रॅज्युएशन त्याच विषयात करावं ज्या विषयात तुम्हाला आवड आहे. ओके. कॉम्पिटिशन बघता तुम्हाला त्याच्यात तुमचं टॅलेंट सिद्ध करण्याची क्षमता आहे. ओके. आणि आजच्या काळाला अनुसरून एज्युकेशन फॉर एम्प्लॉयमेंट असं सध्या दिसतंय. एज्युकेशन फॉर द सेक ऑफ एज्युकेशन असं नाही. ओके. तर ग्रॅज्युएशन अशा विषयामध्ये बाबा की ज्याच्यातून तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करायला मदत होईल. ओके. रादर दॅट इज द बेस. करेक्ट. इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर लाईव्हलीहुड देन ग्रॅज्युएशन हॅज टू बी युअर अकॅडमिक बेस टू बिल्ड युअर करिअर. करेक्ट. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम डोळ्यासमोर ठेवून ग्रॅज्युएशन बिल्ड करायचं असेल तर इन केस गॉड फॉरबिड पण ती जर तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सिलेक्शन नाही झालं, बरोबर आहे. त्या केलेल्या ग्रॅज्युएशनच्या आधारे तुम्हाला नोकरी प्राप्त करता आली पाहिजे. अन्यथा तुमचा स्वतंत्र व्यवसाय त्या दृष्टीने सुरू करता आला पाहिजे. ओके. केवळ तुम्हाला आवडही नाही, तुम्हाला त्यात गतीही नाही, पण एका कुठल्या तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फायदा होईल, मदत होईल असं भाकीत किंवा असं Exactly. काहीतरी थोतांड कुणीतरी सांगितलं म्हणून ऐकलं आणि त्या मार्गाने गेलात. एक्झॅक्टली. ग्रॅज्युएशन मध्ये नीट केलं नाहीत, बरोबर आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दुर्दैवाने नाही झाली, एक्झॅक्टली. क्लिअर नाही करू शकलात तुम्ही काही कारण असतील, तर त्या ग्रॅज्युएशनचा जर काही फायदाच झाला नाही तर तुम्ही तुमची पाठी कोरी ठरते. एक्झॅक्टली. आणि मग परत शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षणापासून पुढे सगळं काम नव्याने सुरू करण्याचं वय निघून गेलेलं असतं. बरोबर. ही घोडचूक करू नये. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. खूप छान सांगितलं तुम्ही की कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो की जर आपण आपलं ग्रॅज्युएशन नीट केलं नाही तर. आणि ग्रॅज्युएशनचा निर्णय जो आहे तो एक प्रकारचा प्लान बी सारखा घेतला पाहिजे ना, बरोबर, की जो तुम्हाला लॉंग टर्म मध्ये फायदा ठरू शकतो. येस. आणि पुन्हा एकाच संबंध नाहीये. तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर सुद्धा युपीएससी ला कोणता ऑप्शन घेतला होता? माझा ऑप्शन होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. मग ज्यांनी समजा बीए किंवा एमए पॉलिटिकल सायन्स केला आहे त्यांच्यासमोर आपण कमी पडू असं वाटलं नाही ना? नाही, ते वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे, युपीएससीच्या जी ऑप्शनल हा मेन एक्झाम साठी असतो युपीएससी बरोबर आहे. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये, त्याच्यामध्ये अन्य अनेक विषय आहेत. बरोबर आहे. ऑप्शनल हा फक्त एक पार्ट आहे युपीएससी. एक्झॅक्टली. तर केवळ मी जर बीए किंवा एमए पॉलिटिकल सायन्स केलं असतं केवळ बरोबर. युपीएससी साठी, बरोबर आहे. तर त्याचा म्हणजे बाकीचा अभ्यास तर युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसला करावा लागतोच. एक्झॅक्टली. आणि जर दुर्दैवाने ही परीक्षा एखाद्या विद्यार्थ्यानं नाही क्लिअर करू शकला एखादा परीक्षार्थी, एक्झॅक्टली. तर त्याला बीए पॉलिटिकल सायन्सवर जर त्याची आवड नसेल तर तो ना त्याच्यात नोकरी, कारण नोकरी ही गोष्ट अशी ती 2 वर्षाची नाहीये, ती तुमच्या रिटायरमेंट पर्यंत किंवा व्यवसाय असेल तर तो तुमच्या मरणापर्यंत चालणारी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. तुम्हाला तिची गोष्ट आवडलीच नाही तर तुम्ही त्यात किती काळ करू शकता. बरोबर. बरोबर. त्यामुळे तसा अभ्यास तसा विषय नाही हा. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की मी बीए करणाऱ्या मुलापेक्षा, कारण मी त्या क्षेत्रात नोकरी करणं किंवा प्रोफेसरशिप करण्यासाठी ऑप्शनलची निवड नव्हती केली. बरोबर. ती परीक्षा पास होण्यासाठी मला आवडणारा विषय आणि ज्याचं वाचन करण्यात मला स्वारस्य असा विषय म्हणून मी तो निवडला होता. बरोबर आहे. आणि मला तो त्यातला म्हणजे माझी क्षमता ओळखून मला तो विषय आवडला आणि त्यामध्ये मला उत्तर लिहिणं आवडायचं किंवा Exactly. मला मी जे काही आन्सर रायटिंग केलं बरोबर आहे. त्याच्यात मला रिस्पॉन्स चांगला मिळायचा करेक्शन्स मध्ये किंवा अनालिसिस मध्ये, बरोबर आहे. म्हणून मी त्या विषयाकडे वळलो होतो. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे असं एकाच एक संबंध काही नाही. एक ग्रॅज्युएशन आणि दुसरा कुठला विषय घेऊन पटे करता येतं. त्याचं कारण असं की तो विषय केवळ त्या परीक्षेपुरता मर्यादित आहे. एक्झॅक्टली. ग्रॅज्युएशन अख्खा आयुष्यासाठी करिअर उभारण्यासाठी. एक्झॅक्टली. सो ग्रॅज्युएशन इज अ सॉलिड फाउंडेशन. एक्झॅक्टली. पण समजा युपीएससी मध्ये लिहायचा भाग खूप आहे पण इंजिनिअरिंग मध्ये तेवढ्या प्रमाणात तो नाहीये. मग ते कसं कोप अप केलं? इंजिनिअरिंग मध्ये जसं युपीएससी परीक्षेमध्ये काही आन्सर रायटिंग आहे तसं बरोबर. इंजिनिअरिंग मध्ये आन्सर रायटिंग असतं का ना. तुम्ही जेव्हा परीक्षा Okay. देता तेव्हा आन्सर रायटिंग आपण करतोच, बरोबर. पण इंजिनिअरिंगच्या टेक्निकॅलिटीज ज्या आहेत, शीट ड्रॉइंग असतं, इंजिनिअरिंगची कॅड कॅम आहे, ही ड्रॉइंगच्या पद्धती आहे, बरोबर आहे. तर किंवा न्यूमरिकल्स असतात की जे सॉल्व्ह करायची असतात, ज्याचे सोल्युशन्स असतात. एक्झॅक्टली. तर अशा तर त्या दोन्हीची सांगड घालता येत नाही. एक्झॅक्टली. त्या दोन्ही अत्यंत सेपरेट गोष्टी आहेत. बरोबर आहे. इंजिनिअरिंगच्या आन्सर रायटिंगचा युपीएससीच्या आन्सर रायटिंग मध्ये फायदा होतो का, याचं एक प्रकारे उत्तर आहे हो, झाला. कारण इंजिनिअरिंग मध्ये ज्या पद्धतीने लॉजिकली तुम्ही कन्क्लुजन कडे जाता, एक्झॅक्टली. युपीएससीच्या सुद्धा मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात बरोबर. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याला जी माहिती आहे
माहिती भरपूर विस्तृत पद्धतीची असेल, एक्झॅक्टली. पण जे विचारलंय त्याचं अगदी ऍप्ट पद्धतीनं उत्तर लेखन करून कन्क्लुजन पर्यंत कसं जायचं ह्याचा बरोबर आहे. त्याच्या लॉजिकल बिल्डिंग आन्सर बिल्डिंगशी संबंध आहे, त्याचा फायदा जरूर होतो. ओके. या सगळ्या प्रवासामध्ये अवांतर वाचन असं काही केलं होतं का? का त्याची गरज पडली का? अवांतर वाचन मी जेव्हा युपीएससी परीक्षेचा थेट अभ्यास सुरू झाला हा, हा. तेव्हा अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अवांतर वाचन कमी झालं होतं. अच्छा. कारण युपीएससी ही परीक्षा अशी आहे त्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला वाचलेल्या पुस्तकांची रिव्हिजन करणं महत्वाचं असतं बरोबर आहे. आणि करंट अफेअर्ससाठी वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर अनालिसिस आणि एक्झाम्स देणं बरोबर आहे. हे महत्वाचं असतं. सो अवांतर वाचनाला वेळ कमी मिळाला, मात्र शालेय जीवनापासून जे काही वाचन करता आलं अवांतर बरोबर. त्याचा उपयोग युपीएससी मध्ये होतो. ओके. आता युपीएससी करायला लागल्यावर तुमच्याकडे जी काही ऑलरेडी स्टडी स्किल्स होतीच, त्यात काही भर टाकावी लागली का? स्टडी स्किल्स जी होती, एक तर आहे की कॅपॅसिटी. हम्म. कॅपॅसिटी मी 10वी नंतर IIT JEE ची ट्युशन घेतली होती, अच्छा. त्यामुळे कॅपॅसिटी तिथं नंबर ऑफ आवर्स बरोबर आहे. या टर्म्स मध्ये ती वाढली होती. अच्छा. युपीएससी ला आल्यावर रिव्हिजन करणे आणि एखादी गोष्ट वारंवार वाचून अंडरलाईन करून त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ची परत परत एक प्रकारे रिफ्लेक्शन करणे, बरोबर आहे. ह्या स्किल सेट्स मला बिल्ड करायला लागले. ओके. इंजिनिअरिंग स्किल सेट्स असे असतात की तुम्हाला फक्त फॉर्म्युला बघायचं असतं बरोबर आहे. किंवा एक त्याच्यामध्ये फॉर्म्युला डिराईव्ह कसा होतो त्याचं डेरिव्हेशन बघायचं असतं. बियॉन्ड दॅट तुम्ही एकदा काही स्पेसिफिक पार्ट्स लक्षात ठेवले बरोबर की आहे. त्यानंतर तुम्हाला सोल्युशन्स जी काढायची असतात, फॉर दॅट यू हॅव टू अप्लाय लॉजिकल रिझनिंग आणि Exactly. फॉर्म्युला. युपीएससीला तसं नाहीये. युपीएससीला तुम्हाला एक आन्सर बिल्ड करायचा असेल किंवा अगदी प्रिलिम्स परीक्षेसाठी एखादा मल्टिपल चॉईस क्वेश्चन हँडल करायचा असेल तरी त्याच्यात त्या पोर्शन मध्ये वाचलेल्या गोष्टी तुम्हाला आठवाव्या लागतात. एक्झॅक्टली. तर त्याच्यासाठी तुम्ही वाचन भरपूर करत असाल, बरोबर आहे. त्यातली कोणती गोष्ट ही तुम्हाला कुठल्या ठिकाणी प्रश्नाच्या स्वरूपात विचारली जाऊ शकते याचा अभ्यास वाचतानाच करावा लागतो. बरोबर आहे. एक अख्खं पान आहे, एका अख्ख्या पानात समजा 1000 शब्द आहेत, तर ते 1000 शब्द कोणाच्याच लक्षात राहणार नाहीत, नाही बरोबर. पण त्यातला कुठला पार्ट हा जो महत्वाचा पार्ट आहे तो अंडरलाईन करून हायलाईट करून हा प्रिलिमचा क्वेश्चन होऊ शकतो किंवा हा मेन एक्झामच्या आन्सर रायटिंग मध्ये ह्या वाक्याचा संदर्भ मला देता येऊ शकतो बरोबर आहे. किंवा ह्या वाक्यावर थेट क्वेश्चनच फ्रेम होऊ शकतो एक्झॅक्टली. किंवा ह्या वाक्याचा संदर्भ मला याच विषयावर आता करंट अफेअर्स मध्ये जर काही घडलं बरोबर आहे. त्याबद्दल इंटरव्ह्यू मध्ये जर मला काही विचारलं तर हा संदर्भ देऊ शकतो. तर अशा मल्टिपल पद्धतीनं त्या गोष्टीचे अनालिसिस करायला लागतं. ओके. याचे स्किल सेट्स डेव्हलप करावे लागतात. बरोबर आहे. लिहायची खास प्रॅक्टिस केली का? निश्चितपणे लिहायची खूप प्रॅक्टिस केली. ओके. त्याचं कारण आहे की वाचन भरपूर करतो आपण, बरोबर. पण सगळंच वाचन तुम्हाला म्हणजे 2019 साली मी जेव्हा युपीएससी ची परीक्षा दिली होती आणि त्याच्या मेन एक्झाम मध्ये जेव्हा आन्सर रायटिंग होतं तेव्हा मला असं आठवतंय की साधारण जे शॉर्ट आन्सर आहे ते एक मला जितकं आठवतंय मी 7.5 ते 7 मिनिटात आन्सर लिहायचं असतं आणि लॉंग आन्सर साठी 8 का 9 मिनिटं अशी एक जेवढं मला आठवतंय, नॉट नेसेसरी ह्याच वेळा असतील पण अशा कुठेतरी जवळपास जाणाऱ्या त्या वेळा होती, त्यात त्या आन्सर बिल्ड करायचं असतं. बरोबर आहे. तुम्ही तिथे विचार कमी करू शकता. तुम्हाला Exactly. काही सेकंद असतात आपल्या मनाशी कॉम्पिट करायला की अरे हा प्रश्न असा आहे, बरोबर या आहे. प्रश्नात हे पॉइंट्स आहेत, हे असे लिहायचं आणि देन यू हॅव टू इमिडिएटली स्टार्ट रायटिंग द आन्सर. करेक्ट. तिथे तुम्ही 2-3 मिनिटं केवळ विचारच करत बसतात असं नाही होत. बरोबर. असं होऊ शकतं की 10 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्न 6.5 मिनिटात नाही लिहिला जात. एखाद्या मिनिटाला थोडासा विचार करायला जास्त वेळ लागतो, त्याला 5.5 मिनिटच मिळतं आणि एखाद्या विषयात काही गरज नसते, त्याला 5.5 मिनिटच लिहायला मिळतात. तिथे तुमचं एखादं मिनिट एक्स्ट्रा जातं, पण पुढच्या कुठल्या तरी एखाद्या मिनिटात तुम्ही जो सोपा असतो तिथं तुम्हाला कमी विचार करायचा गरज लागते, तिथं एखादा प्रश्न पटकन लिहून होतो. बरोबर. हे एखाद मिनिटाचं गणित पुढे मागं होतं, बट स्किल्सची प्रॅक्टिस म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ही इतकी करावी लागते की तिथे कमीत कमी विचार केल्यानंतर कमीत कमी वेळात तुम्हाला जो विचार केलाय ते विसरण्याआधी पटपट त्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आणि त्याच्यातलं एक लय असते उत्तरामध्ये. बरोबर. इट हॅज टू प्रोग्रेस Exactly. लॉजिकली. बरोबर आहे. म्हणजे 4 गोष्टी तुम्ही लिहिल्यात पण दॅट शुड नॉट बी सीन ऍज अन हॅफॅझार्ड मेथड ऑफ Exactly. आन्सरिंग. एक्झॅक्टली. तर ह्याचे स्किल्स डेव्हलप करायला लागतात, हे महत्वाचं. त्यावर तुम्ही काम केलं होतं. याच्यात काम निश्चितपणे केलं होतं. केवळ असं नाही की प्रिलिमचा निकाल लागल्यानंतर मी आन्सर रायटिंग हा, सुरू केलं होतं. बरोबर आहे. प्रिलिमचा अभ्यास करताना
जरी त्या वर्षीच्या मेन एक्झामला मी नसलो बसलो हम्म. किंवा नाही मला मी हे केलेलं तो अटेम्प्ट जर नसेल दिला तर त्या वर्षीच्या मेन एक्झामला जरी तुम्ही स्वतः आन्सर सेंटरला जाऊन नसाल आन्सर लिहित तरी घरी तुम्ही आन्सर लिहू शकता. एक्झॅक्टली. सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही तयारी करत असता तेव्हा तुम्ही वेळेचं गणित बाजूला ठेवून आन्सर लिहू शकता देऊ शकता. केवळ सराव करण्यासाठी बरोबर. किंवा तुमचे प्रत्येक पॉइंट कसे लॉजिकली प्रॉपर येतात आणि काळा म्हणजे जसा तुमचा अभ्यास पुढे जाईल तसा तुम्ही वेळ लावून आन्सर रायटिंग करणं ओके. ऍज इफ यू आर रायटिंग इट इन द मेन एक्झाम. एक्झॅक्टली. मी तर सजेस्ट करतो की काही स्पेसिफिक सेट ऑफ क्वेश्चन्स तुम्ही एक्झाम ज्या वेळेत होती त्याच वेळेत अभ्यासाला कपडे घालून बसून लिहून बघा अच्छा. आणि त्याच पेन्सनी लिहा ज्या पेन्स तुम्ही तिथे वापरणार आहात. अच्छा. कारण एव्हरीथिंग अफेक्ट्स. एक्झॅक्टली. बारीक सारीक डिटेल महत्वाचे असतात. निश्चितपणे न्यूजपेपर रिडिंगचा काही विशिष्ट पॅटर्न होता आणि त्याचा उपयोग झाला? पॅटर्न असंच नाही. न्यूजपेपरमध्ये मी द हिंदू हा नावाचं वृत्तपत्र फॉलो करायचो. हम्म. त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट असतो ते म्हणजे त्याचं एडिटोरियल, बरोबर आहे. कॉलम्स अँड एडिटोरियल्स. कारण बातमी वाचायला काही ट्युशन क्लासेसचे सोर्सही आता अलीकडे उपलब्ध झाले. बरोबर आहे. तर बातमी ही बातमी आहे. प्रिलिमला कदाचित त्याचा उपयोग होऊ शकतो. बियॉन्ड दॅट व्हाय यू रिक्वायर न्यूजपेपर इज नॉट टू ओनली बिल्ड जनरल अवेअरनेस बट टू सी हाऊ एव्हरीथिंग रिफ्लेक्ट्स ऑन द सोसायटी, एक्झॅक्टली. हाऊ यू बिल्ड ओपिनियन. करेक्ट. कारण ओपिनियन बिल्डिंग मध्ये तुम्ही जर भडकाऊ भाषण ऐकलीत हो हो. त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही बरोबर. एक सरकारी अधिकारी होणार आहे किंवा सरकारी कर्मचारी होणार आहात, एक्झॅक्टली. जे काही होणार आहात त्याच्यात तुम्हाला अशी सर्वसमावेशक जे आपण म्हणतो दॅट फायनली इट हॅज टू एडियर टू दी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. एक्झॅक्टली. देशाची राज्यघटना काय सांगते, कायदा काय सांगतो, अशा सगळ्या गोष्टींना सर्वसमावेशकतेने त्याचा अभ्यास करून एक प्रॉपर ओपिनियन कसं देता येतं, स्वतःचं ओपिनियन बिल्डअप करता आलं पाहिजे. बिल्डअप नाही स्वतःचं ओपिनियन तेव्हाच बिल्डअप करता येतं जेव्हा न्यूजपेपर मधलं जे एडिटोरियल आहे हा. त्याच्यात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि मग त्याच्यावर आपलं रिफ्लेक्शन. ओके. आय एम नॉट सेइंग यू ब्लाइंडली फॉलो व्हॉट हॅज बीन रिटन इन द न्यूजपेपर. ओके. यू हॅव टू रिफ्लेक्ट ऑन दॅट. राईट. राईट. त्याच्यामध्ये ते कदाचित न्यूजपेपर कोणताही असेल त्याच्यातही बायसेस असू शकतात. एक्झॅक्टली. whenever there is human agency involved, there is always a risk of inherent bias in it. एक्झॅक्टली. After that, you have to analyze it by yourself. Correct. And our important guide, the Magna Carta, is the Constitution. ओके. फायनली ती वाचल्यानंतर, पॉलिटीचा अभ्यास केल्यानंतर, एडिटोरियल्स मध्ये काय लिहिलंय आणि कॉन्स्टिट्यूशन काय सांगते या दोन्हीची सांगड घालून तुमचं ओपिनियन तुम्हाला बिल्ड करायचं. ओके. खूप छान सांगितलं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की रिफ्लेक्ट करण्याचा टप्पा जो आहे तो बराच ओमिट केला जातो की बराच इतका प्रभाव पडतो संपादकांचा की त्यांचं ओपिनियन ते आपलं ओपिनियन. नाही, असं नाही असं करून वेळ. चालणार. कारण संपादक हा अशा पोझिशनवर नाहीये की तो त्याच्या सहीमध्ये जनतेचं भलं किंवा वाटोळं करण्याची काही ताकद नसते. बरोबर. तो फक्त इन्फ्लुअन्स करू शकतो. एक्झॅक्टली. बट दॅट डज नॉट मीन सरकार तुम्ही यू आर गोइंग टू शेअर an important seat which will decide the future of citizens. एक्झॅक्टली. So you cannot harbor any sort of bias. एक्झॅक्टली. You have to be unbiased. आणि ऑल्सो कधी कधी असं असतं की कुठलाही न्यूजपेपर, न्यूज एजन्सी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांना ग्रँड स्टँडिंग करावं असं वाटतं. अच्छा. तुम्ही तसं नाही करू शकत. बरोबर आहे. तुम्हाला कायदा, राज्यघटना याच्या चौकटीतच राहून काम करायचंय. एक्झॅक्टली. लोकांना ते आवडेल हा क्रायटेरिया नाही आपला. एक्झॅक्टली. न्यूज एजन्सी किंवा लोकांना काय वाटतं हे कदाचित ते दाखवू शकतात. बरोबर आहे. आपला क्रायटेरियन तो नाहीये. आपला क्रायटेरियन जे राज्यघटनेनं आणि जे कायद्याच्या चौकटीत बसतं तो आपला बरोबर. क्रायटेरियन. बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये हेल्थ, फिटनेस यावर पण काम केलं का? बऱ्याच तज्ञांशी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, इतर लोकांशी बोलून मी एक स्वतःला समजवायचो, सांगायचो की दोन गोष्टी आहेत. एक इंटरव्ह्यू एका न्यूट्रिशन एक्सपर्ट का मला आता नाव आठवत नाही पण ऐकला होता. त्यानं त्या इंटरव्ह्यू मध्ये टीव्ही मध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला नोकरी आवडली नाही तर नोकरी सोडता येते, ओके. परिवार आवडला नाही तर कुटुंब सोडता येतं, घर आवडलं नाही तर घर सोडून दुसरीकडे घर बांधता येतं किंवा विकत घेता येतं किंवा भाड्याने घेता येतं, देश आवडला नाही तर देश सोडून दुसरीकडे जाऊन स्टेबल होता येतं, पण पहिला आणि शेवटचा श्वास या शरीरात घ्यायला लागतो. बरोबर. देवाने ती लिबर्टी दिलेली नाही माणसाला की मला हे शरीर आता आवडत नाही, आता दुसरं शरीर दे,
त्यामुळे तुम्ही करिअरमध्ये काहीही करा, कितीही पैसा कमवा, किती उच्च पदस्थ अधिकारी व्हा किंवा कुठलाही मोठा राजकीय पद भूषवा, एक्झॅक्टली. तुम्हाला शरीर बरोबर आणि फिजिकल फिटनेस, बरोबर आणि जेवढा माझा अभ्यास आहे, मेंटल फिटनेस इज लिंक्ड विथ फिजिकल फिटनेस. बरोबर आहे. तुमचं मन तेव्हाच ताजं असतं जेव्हा तुमचं शरीर फिट असतं. एक्झॅक्टली एखादा आजार झाला किंवा दुखापत झाली तर माणूस कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत. एक्झॅक्टली. सो फिजिकल फिटनेस कडे मी लक्ष दिलं. त्या काळात मी वॉकिंग आणि सायकलिंग मर्यादित वेळेत, फार वेळ त्यात मी नाही देऊ शकलो, पण बरोबर आहे. मर्यादित वेळेसाठी मी वॉकिंग सायकलिंग हे करायचो, नित्य प्रॉपरली करायचो. अरे वा. मुलाखतीची तयारी आधीपासून केली होती का? मुलाखतीची तयारी ही आधीपासून मी असं आपण म्हणू शकतो की सेल्फ एज्युकेशन जे आपण म्हणतो त्या पद्धतीने केली होती. ओके. म्हणजे जसं मी आधी माझ्या या आता आपल्या प्रश्नसत्राच्या कार्यक्रमात सांगितलं की एखादी बातमी वाचताना किंवा एखादं उत्तर लिहिताना, बरोबर अगदी एखादा प्रिलिमचा एमसीक्यूचा अभ्यास करताना सुद्धा बरोबर आहे. ह्या विषयाचा जर प्रश्न एखादा इंटरव्ह्यूत आला एक्झॅक्टली. तर त्याचं उत्तर कसं देता येईल बरोबर आहे. किंवा कोणता प्रकार हा इश्यू कसा रेज होऊ शकतो इंटरव्ह्यू, एक्झॅक्टली. याचा एक डोक्यात ऍट द बॅक ऑफ माय माइंड आय यूज टू ऑलवेज हॅव धिस अनालिसिस रेडी. ओके. आणि आय यूज टू टॉक विथ माय सेल्फ, समटाइम्स विथ माय पेरेंट्स, समटाइम्स विथ माय टीचर्स अँड समटाइम्स विथ माय फ्रेंड्स. करेक्ट. ऑल्सो न्यूज चॅनल आपण जेव्हा बघत असतो तेव्हा एक सारासार लक्षात येतं की इंटरव्ह्यू मध्ये नॉट नेसेसरी देर कॅन बी अ क्वेश्चन अँड आन्सर सेशन, राईट. देर कॅन बी अ डिस्कशन. करेक्ट. द डिस्कशन डज नॉट एंड विथ अन आन्सर. एक्झॅक्टली. डिस्कशन असं पाहिजे की त्याच्यात तुमचं ओपिनियन कळालं पाहिजे. एक्झॅक्टली. भले इट माइट नॉट बी अ कम्प्लीट आन्सर, कारण समाजामध्ये प्रश्न असे आहेत की त्याचं 100% संपणारं उत्तर कुठे कुठे नसेलही, एक्झॅक्टली. बट ओपिनियन काय आहे किंवा डायरेक्शन काय आहे हे तुमच्या ओपिनियन मध्ये, तुमच्या रिस्पॉन्स, आय वुड नॉट से आन्सर, आय वुड से रिस्पॉन्स, तुमच्या रिस्पॉन्स मधनं दिसलं पाहिजे. Correct. तर ह्या तुम्ही लोकांशी, मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी, आई वडिलांशी, तुमच्या शिक्षकांशी, स्वतःशी हे चर्चा करा, त्यातून Exactly. थोडीशी तयारी होत राहते. आणि बाकी जेव्हा पर्सनली म्हणजे मेन एक्झामचा रिझल्ट आला होता बरोबर आहे. त्यानंतर प्रॉपरली मग इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली. आपल्याला आठवत असेल आपल्याच बरोबर मी 1 to 1 बरोबर. बरेच सेशन केले होते, बरोबर. अशा पद्धतीची तेव्हा केली होती. नाही, छान ना. म्हणजे त्यातनं चांगली माहिती कळली की कशा प्रकारे सगळा प्रवास तुम्ही केलात. या सगळ्या प्रवासामध्ये घरच्यांचा सपोर्ट घेतला का किंवा मिळवला का? घरच्यांचा मी घरात राहूनच तयारी केली होती, अच्छा. त्यामुळे 101% घरच्यांचाच फक्त बरोबर. सपोर्ट होता. बरोबर. फक्त यंदा असं की मी हॉस्टेलला राहिलो नाही किंवा बाहेर कुठे ग्रॅज्युएशन झाल्यावर बाहेर राहिलो नाही, त्यामुळे बाकी कोणाचा मी इथे रेफरन्स घेत नाही. बरोबर. म्हणून म्हणतो की फक्त घरच्यांचाच सपोर्ट होता. ओके. ओके. कारण मी आन्सर रायटिंग घरूनच करायचो. प्रिलिम एक्झामच्या जी आपली टेस्ट सिरीज असतात त्या घरूनच अटेम्प्ट केल्या. बरोबर. त्यामुळं घरातूनच मी म्हणजे घरी राहूनच अभ्यास केलेला आहे सगळा. मग त्याचा एक फायदाच झाला. माझ्या दृष्टीने पूर्ण फायदा झाला. त्याचं कारण असं की घरी एव्हरीथिंग इज वेल टेकन केअर ऑफ. बरोबर. यू आर सिम्पली सपोज टू स्टडी ऑनेस्टली. एक्झॅक्टली. स्वयंपाक आई करते, बरोबर आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा जे हवंय ते खायला मिळणार. एक्झॅक्टली. नाश्ता काय करायचा, जेवण काय करायचं, लंच डिनर, त्याच्यासाठी ना पैसे एक्स्ट्रा लागतील ना वेळ ना काही, सगळं तुम्हाला आयतं मिळतं. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हॉस्टेलवर कपडे धुण्याची म्हणजे बाकी कुठलीच कामं करावी लागत नाही. एक्झॅक्टली. हॉस्टेल ते एव्हरीथिंग यू हॅव टू फेंड फॉर युअर सेल्फ. एक्झॅक्टली. नाश्ता करायचं म्हटलं तरी कपडे घालायचे, कुठेतरी जिथं मिळतो तिथं जाऊन यायचं, त्या प्रोसेसमध्ये अर्धा तास जातो. बरोबर. अशा सगळ्या मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, पण बरोबर. त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. एक्झॅक्टली. अर्धा तास, पाऊण तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं, हे भले मी घरी असं म्हणत नाही मी 24 तास अभ्यास करायचो, नाही बरोबर. पण घरी हा जो वेळ वाचतो एक्झॅक्टली. हा मी आई वडिलांशी गप्पा मारू शकतो बरोबर आहे. किंवा फोनवर एखाद्या मित्राशी गप्पा मारू शकतो. तो वेळ वाचतो, ते एफर्ट्स वाचतात आणि बरोबर. ते इकडे कुठेतरी चॅनलाइज होतात. जबरदस्त. हे जे युपीएससीचं करिअर आहे त्यात असा एक काही वेळा अनुभव येतो की समजा 3-4 अटेम्प्टमध्ये प्रिलिम पण निघाली, काय केलं पाहिजे? समजा माझा जेवढी मी माझ्या या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा केली आणि त्यानंतर मी एक थोडस माझं असं कॉन्झर्वेटिव्ह ओपिनियन म्हणू आपण, पण तरी जर तुम्हाला 3 किंवा 4 अटेम्प्ट मध्ये प्रिलिम नसेल निघत, एक्झॅक्टली, तर आय वुड से यू वॉक अवे. ओके. याच्यामध्ये जाऊ नका. त्याचं कारण आपण एक गृहीत धरू की 21 ते 22 वर्ष वय धरून चालू आपण, एक्झॅक्टली. त्यावेळेला तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल. इवन इफ लेट अस अज्युम that you take the first available attempt at the age of 23,
एक्झॅक्टली त्यानंतर तुम्ही 3 अटेम्प्ट घेतलेत, एक्झॅक्टली म्हणजे वय 26 झालं, चौथा घेतला 27 झालं. त्यानंतरही तुम्ही जर म्हणलं की अजून मी 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट द्यायची इच्छा आहे माझी, बरोबर आहे. लेट अस सी इफ देर इज सरप्राईज अहेड. एक्झॅक्टली If that surprise is actually ahead, okay, that's good. That's a heaven sent opportunity. एक्झॅक्टली But what if you do not succeed? एक्झॅक्टली त्यानंतर at the age of 30, you simply lose. First, mentally, don't know. If you are not strong financially, then financially as well. एक्झॅक्टली आणि करिअरच्या दृष्टीने दॅट्स अ बिग फेल्युअर. एक्झॅक्टली बेटर आहे 26व्या वर्षी जर तुम्हाला कळलं की आय एम नॉट बिंग एबल टू क्लेम एनिथिंग हिअर, आय एम नॉट बिंग एबल टू सिक्युअर एनिथिंग हिअर, करेक्ट असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर त्यातून मागे येणं म्हणजे हार नाही, बरोबर आहे. ती ऍक्च्युली तुमची रिअलायझेशन आहे की मला नाही जमलं. बरोबर आहे. दॅट इज नॉट अ डिफीट. करेक्ट दॅट्स इफ यू कॉन्फेस की Correct. मला याच्यात यश नाही मिळालं, बरोबर दॅट इज नॉट अ डिफीट. तुम्ही 26 ते 28 मास्टर्स करू शकता, एक्झॅक्टली दुसरी डिग्री घेऊ शकता, एक्झॅक्टली आणि 28 ते 30 परत 2 वर्ष मिळतात तुम्हाला करिअरमध्ये, नोकरी किंवा व्यवसायामध्ये Okay. स्थैर्य ओके प्राप्त करण्यासाठी. सो युटिलाइज दोज नंबर ऑफ इयर्स बिफोर 30 करेक्ट so that at least maximum at the age of 30 you have landed in a safe career. एक्झॅक्टली Safe does not mean खूप पैसे देणार. Safe म्हणजे sustainable, बरोबर आहे. that you can sustain you yourself and your family, and एक्झॅक्टली which is secure. एक्झॅक्टली की ज्याच्यात तुम्हाला प्रॉपर लक्षात येतं की आता काही वर्ष मी सिक्युरिटी, मला फायनान्शियल सिक्युरिटी आणि जॉब सिक्युरिटी किंवा त्याची जी काही तुम्ही बिझनेस करत असाल तर कॉम्पिटिशन मध्ये टिकण्याची सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. ग्रॅज्युएशन नंतर जॉब करून युपीएससी दिली पाहिजे का डायरेक्ट केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? जॉब करून म्हणजे जॉब करता करता का नाही, जॉब करून experience थांबून? हा, कारण शेवटी मग काही वेळ तर फुल टाइम केल्याशिवाय तर युपीएससी होत नाही. माझं तर स्पष्ट मत आहे या पार्ट कडं की जॉब करता करता करू नये, बरोबर कारण वेळ आणि एफर्ट्स यू गेट ड्रेन्ड आउट, एक्झॅक्टली देन यू कॅनॉट कॉन्सन्ट्रेट, आणि मग एक्झॅक्टली कुठेतरी तुम्ही मागे पडण्याची पॉसिबिलिटी वाढत जाते. बरोबर आहे. अशी जरी उदाहरणं असतील की आम्ही करत केलं, आय डू नॉट पर्सनली रेकमेंड सच थिंग. एक्झॅक्टली आता दुसरा तुमचा पहिला प्रश्न तुमचा असा होता की यामध्ये पहिली काही वर्ष नोकरी करावी, बरोबर आहे. तर ती काही म्हणजे किती, तर मॅक्सिमम एखादं वर्ष मी सांगेन. अच्छा कारण 22व्या वर्षानंतर जर तुम्ही 23वं वर्ष हे जर नोकरी करण्यात किंवा मॅक्सिमम 24वं वर्ष 1-2 वर्ष तुम्ही नोकरी केली, तरी त्या नोकरी करता करता थोडा का होईना अभ्यास करत राहावा. बरोबर कारण टच सुटला, बरोबर ती नोकरीचं ग्रॅज्युएशन रिलेटेड असेल किंवा युपीएससी जर आपण नाही पास झालो तर प्लॅन बी जर तो असेल, देन इट इज ओके. राईट पण हे लक्षात घ्यावं की त्यानंतर परत युपीएससी ला वर्ष द्यावी लागतील. एक्झॅक्टली बरोबर यू कॅनॉट बी शुअर की पहिल्याच वर्षी युपीएससी नाही येत. बरोबर तर समजा तुम्ही 24 वर्षापर्यंत 2 वर्ष नोकरी केली, त्यानंतर जर 3 वर्ष म्हणजे 3 अटेम्प्ट म्हणजे 4 वर्ष दिली, तर अगेन 28 पर्यंत हे सगळा खेळ चालू शकतो. बरोबर आहे. ह्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर प्लॅन बी किती सक्षम आहे, बरोबर आहे. तर तोही अजून एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामच आहे परत. हो तसं ते धोक्याचं असू शकेल या प्रसंगामध्ये की 24 किंवा 25 वर्षानंतर युपीएससी तयारी केली, तेही नाही झालं, आता प्लॅन बी विच इज अगेन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. एक्झॅक्टली दॅट्स अ डेंजरस चॉईस. ओके आणि हा फॅक्टर नंबर 1. फॅक्टर नंबर 2 असा आहे की तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत का. काही मुलांवर बहिणीचं लग्न ही जबाबदारी असते, काही वडिलांवर कदाचित आई किंवा वडील यातलं कोणी नसेल, किंवा नोकरी जर नसेल, पेन्शन नसेल वडिलांना, बरोबर किंवा घरात कोणी अजून म्हातारा असेल, माणूस असेल की आजी आजोबा, ज्यांचे मेडिकलचे खर्च आहेत. अशा ज्या काही केसेस आहेत, तर त्याचं तुम्ही फायनान्शियली खूप स्टेबल नसाल, एक्झॅक्टली तर 28-30 वर्षापर्यंत केवळ करिअर बिल्डअप करणं इज नॉट अ गुड चॉईस इन दीज डेज, एक्झॅक्टली जिथे सगळीच अनसर्टेनिटी आहे. बरोबर आहे. एक प्रश्न विचारायचा होता मला की अशा 3-4 अटेम्प्ट एक्झाम न निघाल्यानंतर दुसऱ्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे का? कसं आहे, समजा करताना मी काही विद्यार्थी असेही बघतो हम्म. की जे युपीएससी आणि एमपीएससी सायमल्टेनियसली करतात. बरोबर आहे. अभ्यास ज्या गोष्टीचा सेम आहे, बरोबर आहे. ती जर तुम्ही करत असाल तर मी समजू शकतो, एक्झॅक्टली पण तरी सुद्धा ती जर प्रोसेस पॅरलल आहे एक्झॅक्टली किंवा सेपरेट आहे, याही गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. जर असं झालं की काही वर्षात तुम्ही युपीएससी केलं, बरोबर आहे. यश नाही मिळालं, एक्झॅक्टली आणि त्यानंतर तुम्ही एमपीएससी किंवा तत्सम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कडे वळालात, एक्झॅक्टली की
त्या परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या परत 1-2 वर्षाचा काळ द्यावा लागतो बरोबर आहे. आणि त्याच्या अंती सुद्धा अनसर्टन्टी असेल एक्झॅक्टली. तर तसं करू नये. अच्छा. कारण शेवट असा होतो, करिअर ही गोष्ट अशी की तुम्हाला ऍटलिस्ट वय वर्ष 60 पर्यंत सस्टेन करायचं. बरोबर आहे. एक्झाम 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 याचा अंत जर तुम्ही कशातच काही प्राप्त केलं नाहीत बरोबर आहे. तर अगेन परत मग कुठलं तरी शिक्षण आणि नोकरी किंवा व्यवसाय आणि असं तर हा खेळ होऊ शकतो आयुष्याचा. बरोबर. किंवा काही लोक असंही करू शकतात की युपीएससी करता करता ज्याला इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स झालेले बँकिंग रिलेटेड परीक्षांचा अभ्यास करू शकतात. बरोबर आहे. तर त्याचा क्रायटेरिया ठरवून घ्यावा एक्झॅक्टली. की पहिली 3 वर्ष मी युपीएससी करेन. बरोबर आहे. जर सायमल्टेनियसली करणार असाल तर त्याच्या बरोबर एमपीएससी करेन. माझं वैयक्तिक मत विचाराल तर सायमल्टेनियसली करणं धोक्याचं राहील. बरोबर. त्याचं कारण जरी परीक्षेचा पॅटर्न सेम आता तर तो सेम आहे, बरोबर. त्यामुळे आता वेगळे निकष आहेत. मी जेव्हा देत होतो तेव्हाच मी सांगतोय बरोबर आहे. तर सायमल्टेनियसली करणं धोक्याचं आहे कारण तेव्हा पॅटर्नही वेगळा होता बरोबर आहे. आणि क्राऊड वेगळा असतो, त्यामुळे कॉम्पिटिशन वेगळ्या प्रकारची असते. एक्झॅक्टली. त्यामुळे सायमल्टेनियसली करण्याचा मी तरी रेकमेंडेशन देत नाही. बरोबर आहे. तुम्ही ज्या परीक्षेसाठी करतात त्यात तन मन धन देऊनच त्याच्या मागे जा तरच ते होईल. बरोबर. युपीएससी तर आम्ही ट्रेनिंग मध्ये असताना एक आमचे सगळे मित्रमंडळी सांगायचे की इफ यू गिव्ह 100% चान्सेस ऑफ क्लिअरिंग युपीएससी इज 50-50. अच्छा. इफ यू गिव्ह युअर 99.99999% chances of clearing UPSC is 0. अच्छा. So you must give 100%. बरोबर. Then we can say होईल किंवा नाही होईल. तुम्ही मागे आलात तर नाही होणार. मस्त. खूप छान सांगितलं की हा सगळा प्रवास हा एकदम इंटरेस्टिंग प्रवास आहे आणि तुम्ही एकदम नितळपणे सगळी माहिती दिली की ज्याच्यामध्ये अगदी प्रिलिमचा मेन्स मुलाखत लिहिण्याबद्दल बाहेर राहून करावं की घरी राहून करावं, जॉब करून करावं की फुल टाइम करावं, इथं स्पर्धा परीक्षा कधी द्यात की देऊ नयेत. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग चर्चा आजची झाली. निश्चितच ती एका प्लॅनिंगसाठी स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी आपल्या उमेदवारांना सगळ्याच ज्यांना इंटरेस्ट आहे स्पर्धा परीक्षांमध्ये फायद्याची ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे. तर तुम्ही असेच आपल्याकडे येत राहा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत राहा. तर ज्यांना हा व्हिडिओ आवडलाय त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर.